श्री गणेश क्लासेस आंबेवाडी, इंदिरानगर, ठाणे येथे 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मुलांकडून आणि क्लासमार्फत भव्य तिरंगा पदयात्रा काढली गेली। यामध्ये आधुनिक समाजातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी वापर यावर जनजागृती करण्याचा हा उपक्रम होता। या कार्यक्रमासाठी देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक श्री गणेश क्लासेस व महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष, एकनिष्ठ प्रतिष्ठानचे आधारस्तंभ श्री सतीश देशमुख सर यांच्या पुढाकाराने, त्याचबरोबर सन्माननीय विभाग प्रमुख एकनाथजी भोईर, नगरसेवक दिलीप बाटक्के, मनसे ठाणे शहर सचिव सचिन सरोदे, इंदिरानगर टेकडी शाखा प्रमुख सन्माननीय संभाजी कुराडे साहेब व पदाधिकारी, कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील सर, अनिल काकुळते सर, समाजसेवक गौतम स्के, मॉर्निंग वॉरियर पदाधिकारी रामानंद यादव, सुशील म्हापुसकर, त्याचबरोबर एकनिष्ठ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पोलीस मित्र हरेश मोरे, दयानंद सावंत, निलेश कदम, सौ उषा केंद्रे, लोकमान्य नगर विभागातील धडाडीच्या कार्यकर्त्या आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। या महत्त्वाच्या उपक्रमातून श्री गणेश क्लासचे आजी माजी विद्यार्थी आणि पालक वर्गांनी सुद्धा उत्तमरित्या सहभाग दर्शवला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे विभागातील आरोग्य दूत भरत गोपाळे, इंदिरानगर विभागातील समाजसेवक भारत मस्के, रामराव कांबळे आणि रूपादेवी पाडा विभागातील समाजसेवक सतीश बाविस्कर यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने आपली हजेरी लावलेली। याच उपक्रमाची जनजागृती करत असताना ही रॅली गणेश क्लास आंबेवाडी या विभागातून निघून पुढे इंदिरानगर परिसरात येत असताना मुलांनी, शिक्षकांनी पाण्याचा वापर या तीव्र समस्येवर जनजागृती करत असताना फलक, बॅनर ई वेगवेगळ्या पद्धतीने संदेश दिले। पाणी वाचवा, जीवन वाचवा असा या मिरवणुकीतून नागरिकांना संदेश देण्यात आला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर, देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे संचालक प्रा. सतीश देशमुख सर यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती आता भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन पूर्ण भारतभरात अगदी जल्लोषात साजरा होतोय। त्याचप्रमाणे माझ्या विभागातील गणेश क्लासेस देशमुख सरांच्या वतीने, या माझ्या विभागातील गणेश क्लासेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात ही लहान बाळगोपालांची यात्रा, देश अभिमान ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ही रॅली काढण्यात आलेली आहे। सतीश देशमुख म्हणून या क्लासचे संचालक आहेत आणि प्रत्येक वर्ष ते अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात ही रॅली आयोजित करत असतात आणि त्याच्यामध्ये बाळगोपाळही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले असतात। त्यामुळे मी त्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो, कारण उद्याचा भविष्य या बाळगोपालांच्या हातात आहे आणि जे हुतात्मे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिला त्यांनाही मानवंदना देतो, कारण त्यांनी बलिदान दिला म्हणून आज आपण स्वतंत्र पाहतोय, हे कोणालाही विसरता येणार नाही। परंतु हीच आठवण या लहान मुलांना सुद्धा असली पाहिजे आणि म्हणून हा अशा प्रकारचा हा कार्यक्रम गणेश क्लासेसच्या वतीने होतो। त्यामध्ये माझे सर्वच सहकारी आहेत, दशरथ यादव जी आहेत, सर गजानन सर आहेत, अनिल सर आहेत, हे सर्वच सहकारी, प्रकाश कुंडले आहे, सगळेच सहकारी याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि एक अभिमान वाटतं की माझ्या विभागामध्ये अशा प्रकारचे चांगले शिक्षक, चांगले क्लास या ठिकाणी चालतात आणि त्यांच्या माध्यमातून आपला देशाचा अभिमान सुद्धा जपला जातो आणि आपली संस्कृती सुद्धा जपली जाते। अनेक या ठिकाणी आपण पाहतोय स्वच्छ व सुंदर पाणी, शुद्ध पाणी, पाणी वाचवा, पाणी जिरवा, असे अनेक संदेश याच्या माध्यमातून दिले जातात आणि ते लोकांनी खरोखर तसं तंतोतंत त्याचं पालन केलं तर आपला देश विकसित देश आहे।
भविष्यात या देशाला अजूनही उंच भरारी मिळेल अशीच प्रत्येक देशवासियांची भावना आहे. यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठी भव्य अशी जलकुंभ बांधलं आणि जलकुंभ एवढं अशा पद्धतीने त्यांनी बांधलं आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. लोकांना सांगितलं तुम्ही पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा, पण त्यांनी सांगताना ही गोष्ट सांगितली की त्याचा सदुपयोग करा. मी गेले अनेक वर्ष पाहतोय लोक पाण्याचा खूप अपव्यय करतात. मनात खूप खदखद होती, म्हणून मुलांना चर्चा केली, शिक्षकांशी चर्चा केली की आपण हा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. मी आपले सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब दादांना मी बोललो की दादा 15 ऑगस्टची रॅली आहे, मग त्याच्यामध्ये असा मला संदेश द्यावासा वाटतोय. दादांची नेहमीची एक शब्दरचना असते, जसं स्वामी समर्थांनी म्हटलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं दादा नेहमी म्हणतात सर तुम्ही कराल तर ते योग्यच आहे आणि योग्य गोष्टीला माझा कधी विरोध नसतो. आणि त्यानुसार दादांच्या मार्गदर्शनाने ही भव्य दिव्य रॅली मी आयोजित केली. मला लोकांना एवढं सांगायचंय, पाणी तुम्हाला आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला वापरण्यासाठी दिलेला आहे, त्याचा सदुपयोग करण्यासाठी दिलेला आहे, त्याचा दुरुपयोग करू नका. आज 15 ऑगस्ट भारतीयांचा सर्वात मोठा सण 8 वर्षापूर्वी आणि आपल्याला सर्वांना खरोखरच या शुभ दिनी सर्वांनी आपण एक प्रार्थना करायची आहे, प्रण करायचं आहे की आपण पाण्याचे नळ जे आहे त्याची गळती थांबवणार, आपण विनाकारण त्याचा पाण्याचा वाहता थांबवणार, असे अनेक संकल्प आपण करूया. आणि मी एवढंच सांगेल की माझ्या पाठीशी जोपर्यंत शिवसेना नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे वाघळे विभागातील विभाग प्रमुख तथा माजी एकनाथजी भोईर साहेब, नगरसेवक एकनाथजी भोईर साहेब आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी सदैव असे समाज उपयोगी उपक्रम करत राहीन. फक्त लोकांनी याचा नेहमी सदुपयोग करून त्याचा वापर करावा, एवढंच मला म्हणायचंय. जय हिंद.